नमस्कार मित्रांनो, तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या बालाजी ट्रिप या व्हिडिओमध्ये. बघू शकता. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललेलो आहोत तिरुपती बालाजीला. हे बघू शकता तुम्ही, आम्ही आता आहोत ट्रेनमध्ये. हे बघू शकता, आम्ही 7 लोक आहोत. तसे 2 जण समोरच्या डब्यामध्ये आहेत. आम्ही सध्या 4 जण आहेत. नाही, आपण 7 लोक आहेत ना सगळे. तिघं पुढे आहे. हे बघू शकता तुम्ही, आम्ही 1 महिना अगोदर ट्रेनचे तिकीट बुक केले होते. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला पण 1 महिना अगोदर ट्रेनचं तिकीट बुक करावं लागेल. नंतरच तुम्हाला सीट भेटू शकते, नाही तर सीट भेटत नाही. हे बघू शकता तुम्ही, आमचे सहकारी आहे. तुम्हाला कसं वाटतंय सर? कसं आहे, आता आम्हाला खूप छान वाटतंय. आमचे मित्रपरिवार 1 महिन्यापासून आमचा उत्साह होता, खूप उत्साह होता. त्यात आमचे अमोल छोटासा, आमचे कारभारी बंधू गणेशराव, तिकडं 2-3 बसलेले, सुराशे पाटील, गणेशराव, आमचे बिल्डर. आम्हाला एकदम मस्त वाटतंय. मित्रांसोबत जाण्यासाठी आम्ही खूप इच्छुक होतो आणि आमची इच्छा खूप पूर्ण झाली. त्याच्यामुळे आम्ही देवाला जाऊन मस्तपैकी नमस्कार करणार आणि आम्हाला बोलवल्याबद्दल आणि तुमच्यासोबत येऊ दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे. तुला कसं वाटतंय भैया? नाही का? तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला असेच व्हिडिओ येत राहतील. पुढे पुढे काय काय होतं, काय काय घडतं ते तुम्हाला आम्ही सांगत राहू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर फेसबुक पेजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत हैदराबादमध्ये सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला. आता आम्ही पोहोचलो आहोत. बघू शकता प्लॅटफॉर्म 2 वरती आहो आम्ही इथं. आता इथून आम्हाला सिकंदराबाद ते तेनालीची ट्रेन येणार आहे मित्रांनो. आता 10-20 मिनिटात ट्रेन येईल. हे बघू शकता तुम्ही, आमचे सहकारी समाधान सुराय सर हे काय बोलते ते ऐका. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण इथं सिकंदराबाद मध्ये इथं भारी वाटतं इथं बघून इथलं नजर. आणि सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आपल्याला सांगायचं म्हटलं तर आम्ही तिरुपती बालाजीला चाललो आहे आणि इथं आम्ही सकाळी शार्प 6 वाजता पोहोचलो. शार्प 6 वाजता पोहोचल्यानंतर बस स्टँडच्या बाजूला आम्ही थोडी पुरी भाजी आणि एक चहा. आमची सगळं मित्रमंडळी यांनी चहाचा, हे आमचे सर्व मित्रमंडळी यांनी सकाळी सकाळी चहाचा आनंद घेतला आणि नंतर पुरी भाजीचा आनंद घेतला. आणि काहींनी त्यांच्या जे शौकनुसार पुड्या वगैरे ते आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना आहेच थोड्याफार सवय, त्यातून काही पण खूप बरं वाटतं इथं येऊन. आणि आमचा इथून प्रवास राजूवर राहणार आहे तिरुपल्ली. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बालाजीचा आपल्या 3रा दिवस आहे आज. बघू शकता तुम्ही, आम्ही दर्शनासाठी लागलेलो आहोत. रिक्षामध्ये बसलो आहोत. आता आम्ही जाणार आहोत पायऱ्याने वर मंदिरात. आम्हाला 2-3 तासामध्ये आमचे दर्शन होते. हे बघू शकता तुम्ही, रिक्षा पूर्णपणे भरलेला आहे. येरापल्ली मार्गे आम्ही हे बघा. शिरूपल्लीला चाललो म्हणा. हे पाटील सांगते ते मार्ग ऐकून घ्या तुम्ही, लक्षात असू. संपूर्ण रात्रीचा आम्ही जागे आहोत मित्रांनो. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो, पण माहिती पूर्ण देणार तुम्हाला मी. आता आम्ही लागलेलो आहोत मित्रांनो पायऱ्यांना. खालचा सीन घेण्यामध्ये थोडंसं जरा वेळ भेटला नसल्या कारणामुळे मी खालचा सीन घेतला नाही. आता आम्ही लागलो पायऱ्यांना. ह्या ज्या पायऱ्या आहेत वरती जायच्या 2380 पायऱ्या आहेत मित्रांनो. खूपच मोठ्या पायऱ्या आहेत. सरासरी 2.5 किलोमीटरचा हा डोंगर आहे मित्रांनो आणि हा आपल्याला पायी पार करावा लागणार आहे. हे बघू शकता तुम्ही, या पायऱ्याने आम्ही वर जात आहे मित्रांनो. आम्हाला पास मिळालेला आहे आणि पास वरती 2 वाजेचा दर्शनाचा टाइम भेटलेला आहे मित्रांनो. एवढी गरमी होती वरती चढताना की काय सांगू तुम्हाला. बघू शकता तुम्ही, अक्षरशः शर्ट काढून वरती चढावं लागते. आणि एक मात्र चांगली गोष्ट आहे अशी की जागोजागी पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. संडास बाथरूमची सुद्धा व्यवस्था आहे. खूप चांगलं आहे. आणि वरती जायला पण काही नाही, थोडंसं फक्त चालावं लागतं आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, आम्ही वरती चालतच आहोत. भरपूर लोक आहेत असे वरती जाते, भाविक आहेत. ते बघू शकता तुम्ही, आम्ही वरती चाललोय मित्रांनो. तुम्हाला बालाजीला जायचं असेल मित्रांनो आणि तुमच्याकडे जर दर्शन पास नसेल अगोदरचा, तर तुम्ही हा मार्ग निवडू शकता मित्रांनो. फक्त हेच आहे की थोडंसं चालावं लागेल मित्रांनो. ते म्हणतात ना की देव सहजासहजी भेटत नाही मित्रांनो, थोडेसे कष्ट करावेत लागणार तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, फक्त आणि फक्त दर्शनासाठी सगळे चाललेले आहेत मित्रांनो वरती. आणि मधात जाता वेळेस एका ठिकाणी तुम्हाला जे दर्शन पास भेटलेला आहे ते एकदा कन्फर्म करावं लागते. त्याच्यासाठी मधात एक कॅबिन आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये एंट्री भेटते मित्रांनो. आणि प्रसादाचा एक लाडू सुद्धा
सुद्धा मुफ्त मध्ये भेटतो मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही एकदम चांगलं आणि एकदम भारी वातावरण आहे मित्रांनो. असे की ढग डोंगराला येऊन लागलेले आहेत मित्रांनो. इथं एक नंबर आहे. बघू शकता तुम्ही पायऱ्याला किती हळदी कुंकू लावलेले आहे. भरपूर लोकांचे नवस राहतात की प्रत्येक पायरीला हळदी कुंकू लावत वर जाणार. आणि आम्ही सुद्धा बघितलं इथं डोळ्यांनी की भरपूर काही महिला आहेत, माता भगिनी आहेत की त्या त्यांचे नवस पूर्ण करत जातात. 2,500 पायऱ्या मित्रांनो लगभग या त्या पूर्ण पायऱ्याला हळदी कुंकू लावत ते वर जातात. हे बघू शकता फायनली आपण आलो आहोत वरती. हे वरती आल्यानंतर तुम्हाला असा नजारा बघायला भेटेल मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही आम्ही चाललो आहोत आता पुढच्या वाटचालीकडे. हे बघू शकता तुम्ही इथं शासकीय भवन आहे तिरुपतीचं. हे बघू शकता तुम्ही एकदम छान अशा रूम वगैरे सगळं छान आहे इथं मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही इथे एकदम झाडं आणि हे एकदम भारी असं वातावरण आहे मित्रांनो. हे पिण्यासाठी पाण्याची सोय एकदम भारी आहे मित्रांनो. इथे कुठेही जार वगैरे काही घ्यायची गरज नाही. जिथे तिथे मंदिर परिसरामध्ये तुम्हाला पाणी फिल्टरची सुविधा भेटते मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही तिरुमलाचे रस्ते आहेत मित्रांनो. आता आम्ही पलीकडून चाललो बस स्टॉपवरती आणि इथं एक म्हणजे म्हणायचं म्हणलं तर फ्री बस आहे मित्रांनो. मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून फ्री बस चालवण्यात येतात मित्रांनो. इथं वरती हिच्यामध्ये बसलो आम्ही जातोय आता तिकडे लॉकर घेण्यासाठी मित्रांनो. हे बघू शकता आम्ही घामाने किती भिजलेलो आहोत मित्रांनो. आणि बस पण एक नंबर आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही बाहेरचा नजारा. असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेरच्या एखाद्या सिटीमध्ये आलोय की एवढे झाडं आणि हे मन प्रसन्न होतंय मित्रांनो. बघू शकता तुम्ही हे आम्ही जातोय बसमध्ये बसून. ह्या ज्या आहेत मित्रांनो ह्या रूम आहेत. असं वाटतं की जसे काही हॉटेल आहेत भारी 5 स्टार हॉटेलवानी झाल्या रूम आहेत मित्रांनो. तुम्ही ऑनलाईन देखील बुक करू शकतात. इथं आल्यानंतर तुम्हाला त्या रूम पण भेटू शकतात, पण त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही एकदम छान अशी बस सुद्धा आहे मित्रांनो. ही जाण्या येण्यासाठी मोफत सेवा आहे. अजून काय पाहिजे मित्रांनो. तुम्ही जर आलात असन बालाजीला तर या सेवेचा पुरेपूर लाभ घ्या मित्रांनो. एन्जॉय. हे बघू शकता तुम्ही या सगळ्या रूम वगैरे आहेत इथल्या. हे बघू शकता तुम्ही आता इथला एक चौक आहे मित्रांनो. बघू शकता कसं मस्त सजावट आहे. देवाची मूर्ती आहे इथं मधात. एकदम छान असा परिसर आहे मित्रांनो. फिरण्यासाठी एकदम चांगले व मस्त ठिकाण आहे. हे बघू शकता आणि हे पूर्ण डोंगरावर आहे मित्रांनो. चारही बाजूने डोंगर आहेत इथं तिरुमालीच्या आजूबाजूने. बघू शकता तुम्ही एक नंबर सगळे भाविक भक्त लांब लांबून येणारे लोक आहेत मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे तिथलं एक छोटंसं दुसरं एक मंदिराचं हे आहे कळस. बघू शकता तुम्ही इकडं. हे बघा मित्रांनो पायी लोक जात आहेत येत आहेत. गर्दी खूप राहते मित्रांनो. एनी टाइम कधीही गर्दी आहे इथे मित्रांनो. एक नंबर मित्रांनो असे दर्शनाचा लाभ आम्हाला भेटलाय मित्रांनो. हे CRO आहे. बघू शकता तुम्ही. ॲडमिशन वगैरे इथं लॉकर सुविधा आहे तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. आता आमची चप्पी वगैरे झालेली मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. आणि बालाजीला आल्यानंतर चप्पी करायलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे आमचे बारीत लागून दर्शन सुद्धा लोक झाले. आमचा 2 वाजेचा टाइम होता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मित्रांनो. व्यंकटरमण गोविंदा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.